सामुदायिक वंदना। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्सा। इति पिसो भगवान् सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुषोत्तमसारथि सत्तदेव मनुष्यानं बुद्धो भगवति। बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागता पशुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। नास्ति मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरं। एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम्। अङ्गेन वन्देऽहं पादपंशु वरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम। यं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधा पुतो रतनं बुद्धसमं नत्ति तस्मासुत्ति भवन्तु मे। यो सन्निसिन्नो वरबोधिमूले मादं ससेनां महति विजेत्वा सम्बोधिमागाच्छि अनन्तज्ञानो लोकोत्तमो तं प्रणमामि बुद्धं नमामि। साक्षातो भगवता धम्मो सन्देशिको अकालिको एहिपासिको पनीयको पाश्चात्तं वेदितव्यो विन्योहिति। धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च धम्मातीता च ये च धम्मानागता पशुपन्ना च ये धम्मां वन्दामि सर्वदा। शरणं अन्यं धम्मो मे शरणं वदं। एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम्। उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं च द्विविधं वदं। धम्मे यो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम। यं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधा पुतो रतनं धम्मसमं नत्ति तस्मासुत्ति भवन्तु मे। अष्टाङ्गिको अर्यपद्धो जनानमोक्षप्रवेशाय उजुको अमग्गो धम्मोऽयं सन्तिकरोपनितो नियानिको तं प्रणमामि धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो। न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो। यतीदं चत्वारि पुरुषयुगानि अष्टा पुरुषपुद्गला एष भगवतो सावकसङ्गो। आहुनीयो पाहुनीयो दाक्षिणीयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं कीर्तनं लोकासाति। संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च संघातीता च ये च संघानागता पशुपन्ना च ये संघां वन्दामि सर्वदा। नास्ति मे शरणं अन्यं संघो मे शरणं वरम्। एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम्। उत्तमङ्गेन वन्देऽहं संघं चातिविदुत्तमम्। संगेयो खलितो दोषो संगो खमतो तं मम। यं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधा पुतो रतनं संगसमं नत्ति तस्मासुत्ति भवन्तु मे। संगो विशुद्धो वरदक्षिणेयो सन्तेन्द्रियो सब्बमलपहिन्नो गुणहीनेके समेधिपतो अनासो तं प्रणमामि संघं नमामि। वन्नागन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिं दास्सा श्रीपादसरोरुहे। पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पुण्येन मेत्तेन च भूतो लभामि मोक्षम्। उप्पं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम्।
वसन्ना शीतलं शुद्धं पानीयं मधुरं इम्मं पूजेमि पूजनीयस्य लोकनाथस्य तादिनो अभिवासेतु न भन्ते पानीयं परिकल्पितं अनुकम्पम् उपादाय पतिगन्नातुमुत्तमं गन्धसंभारयुतेन धूपेन सुगन्धिना पूजे पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमम् सब्बा पापविशोधस्य अनन्तगुणधारिणो नमामि लोकनाथस्य धूपेनेतेन सादरं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतम् देशत्वापवनं धम्मं पापमागन्धनाशकं सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतम् घनसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदम् प्रमिन्दति विन्दनरिन्दराजं बोधिसुबोधिकरुणागुणं पण्यपदीपचरितो ज्वलन्तं वन्दामि बुद्धं भवपारतिन्नं बुद्धधम्मं च सङ्घं च सुगततनुभवा धातुवधातु गप्पे लङ्काय जम्बुदीपे तिदशपुरवरे नागलोके च तोपे सब्बे बुद्धं सबिम्बे सकलदशदिशे केशलोमाधिधातु वन्दे सभ्यं बुद्धं स दशबलतनुज्यं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सब्बां सब्पठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्सामूले निसिन्नो वा सब्बारी विजयं अक्का पत्तो सब्बनितं सत्ता वन्दे तं बोधिपादपां इमे हि ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते इमाय धम्मानुधम्मपटिपत्या बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या संघं पूजेमि अध्यायमाय पटिपत्या जाति जरा मरणं मा परिमुञ्चसामि इम्मिना पुण्यकम्मेन मामे बालसमागमो कथं समागमो तु यावनिब्बानपत्या आकाशट्ठा च ब्रह्मट्ठा देवानागामहेद्दिका पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं चिरं रक्षन्तु धम्मदेशनं चिरं रक्षन्तु त्वं सदा देवो वස්සतु कालेन सस्य सम्पत्तिः च प्रीतो भवतु लोको च राजा भवतु सगळ्यांनी ऐकायचे मना मना विपत्ती पटिवाय सब्ब संपत्ति सिद्धिया सब्ब रोग सब्ब भय सब्ब दुःख विनाशाय भवे दीर्घायु दायकं सब्ब दुःख विनाशाय भवे निब्बान संतिके भन्ते अनुग्रहं कृत्वा परित्तं वृत्तमङ्गलं द्वितीयंपि तृतीयंपि विपत्ति पटिवाय सब्ब संपत्ति सिद्धिया सब्ब रोग विनाशाय भवे दीर्घायुदायकं सब्ब दुःख विनाशाय भवे निब्बान संतिके भन्ते अनुग्रहं कृत्वा परित्तं वृत्तमङ्गलं समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजसा शृण्वन्तु सगमुखदं
मा सवनकालो अयं वदन्ता मा सवनकालो अयं वदन्ता मा देशना परितं तं वनामहे मनत्रिवर् साधु 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 नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स करणीयमत्ता कुशलेन यन्तं सन्तं पदं अभिसमे च सकोजो च सुजो च सुवचो च समुदु अनत्तिमानि सन्तोषको च सुबरो च अपकिच्चो च सल्लौकौत्ति सन्तीन्द्रियो च निपको च अपगब्बो कुलेषु अननुविद्धो न च क्रुद्धं समाचरे किञ्चेन विन्यो परे उपपदेयो सुखिनो वा केमिनो तु सर्वे सत्ता भवन्तु सुखितस्ता एके जिपानभूता तीतसा वा दावरा वा नवशेषा दीया वायमहन्ता वा मत्स्यमारस्तकानुकतुला दिट्ठा वा एवा दिट्ठा ये च दूरे वसन्ति अविदूरे भूता वा सम्भवेसि वा सब्बे सत्ता भवन्तु सुखितस्ता न परो परं निगुब्बेत नातिमन्यत्थ कत्तचिनं कञ्चीव्यारोचनापतिगसंज्ञानन्यमन्यश्च दुःखमिच्छञ्य माता यथाणीयं पुत्रं आयुषा एकपुत्रमनुरक्ष्ये एवंपि सर्वभूतेषु मानसं भावय परिमाणम् नित्यं च सर्वलोकास्मिन् मानसं भावय परिमाणम् उद्धं मदोचतिर्यं च असम्बाधम् अवेरं सपत्तम् तिष्ठं चरं निसिन्नो वा शयानो वा यावतस्य विगतमित्तो एतं सतिं अधिष्ठेय ब्रह्ममित्तं विहारं निदमाहु तिष्ठिं च मदगम्मशीलवादर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयगेदं नहि जातो गर्भशय्यं पुनरेतीति एतेन सत्यवज्रेण होतु ते जयमङ्गलम् साधु साधु एवं मे सुतं एकं समयं भगवा सावत्र्यं विहरति जेतवननाथ पिण्डिकस्यारामे अतः अन्यतरा देवताभिकन्ताय रत्याभिकन्तवन्ना केवलकप्पं जेतवनं उपासित्वा येन भगवतेनुपसङ्गमि उपसङ्गमित्वा भगवन्तं अभिवादित्वा एकमन्तं वर्षासि एकमन्तं पिताकोसा देवता भगवन्तं गाथाय अज्जभासि बहुदेवा मनुष्या च मङ्गलानि अचिन्तयो आगङ्घमाना सुप्तानं वे मङ्गलमुत्तमम् अतिरूपदेशवासो च बुद्धे च गतपुण्यता अत्ता धर्मापनिधि च एतं मङ्गलमुत्तमम् भावो सत्यं च सिप्पं च विनयो च सुशीघ्रतो सुभाषिता जया वाचा एतं मङ्गलमुत्तमम् दानं च धम्मचर्या च ज्ञातगानं च सङ्गो अनवजानीकं मानि एतं मङ्गलमुत्तमम् अन्ते च सोवचसात्ता समन्नानं च दर्शनं कालेन धम्मसाकच्छा एतं मङ्गलमुत्तमम् अन्ते च सोवचसात्ता समन्नानं च दर्शनं कालेन धम्मसाकच्छा एतं मङ्गलमुत्तमम् तपो च ब्रह्मचर्यं च अरियसच्चानदर्शनं निब्बानसच्चिक्रिया च एतं मङ्गलमुत्तमम् उत्तासालोकधम्मे चित्तं यस्य न सम्पति अशोकं विरजं क्षेमं एतं मङ्गलमुत्तमम् एतादृशानि कत्वानं सब्बत्यमपराजिता सब्बत्यसोत्तिं गच्छन्ति तं तेषां मङ्गलमुत्तमन्ति एतेन सत्यवज्रेण होतु ते जयमङ्गलम् कुड्डेषु तिष्ठन्ति सन्देशिङ्घाटकेषु च द्वारपाषु तिष्ठन्तु आगन्तवानं सगङ्गरम् भूते अन्नपानं मेघज्ज भोज उपाठितेन तेषां कोचे सरति सत्तानं मम भक्षया
इदन्नो ज्ञातीनां होतो सुखितावन्तो ज्ञातयो तेज तत्त्वा समागन्त्वा नाति पेता समागता अम्मा कंच कथा पूजादायका च निफला नैदत्यस्ति कत्तिगोरकेतं न विद्यति वाणिजातादिशीनत्ति हिरण्येन कया कयं हितो दिन्नेन यापिन्ति पेत्ता कालकतातै उन्नमे उदकां वाट्टां यथा निन्नं पवर्तति एवमेवैतो दिन्नं पेत्तानं उपगपति यथा वारे वहापुरा परिपूरन्ति सागरम् एवमेवैतो दिन्नं पेत्तानं उपगपति आदासिमे अकासिमे नाते मेतादकाचने पेत्तानं दक्षिणा दज्जा बुद्धे गत्तं अनुसर हिरण्यं वातोको वायाचन्या परिदेवनानतं पेत्तानं अत्ता एवं तिष्ठन्तु ज्ञातय अयञ्चाखो दक्षिणादिन्ना सङ्गम्ये सुपतिष्ठता दिगरतां हितायस्सठानसोपकपति सोनातिरम्मोचयं निर्दासितो पित्तानं पूजा च कथा उलाराबलं च भिक्खूनं अनुपदिन्नं तुम्मे हि पुण्यं प्रसुप्तं अनुपकन्तीति एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलम् दुःखपत्ताचनि दुःख भयपत्ताचनि भया सुखपत्ताचनि सुखा हुन्तो सभ्येति पानिनो एतावता जन्मे सम्पदं पुण्यं सम्पदं सभ्ये भूता देवा नागा सत्तानुमोदन्तो सब्बा सम्पत्ति सिद्धिया दानं वदन्तु श्रद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवतागता सभ्ये बुद्धा धर्मा संगाबलपत्ता पच्चेकानं चयं बलं नरं तानं च तेजेन रक्षं बन्धामि सब्बसो आकाशट्ठा च ब्रह्मट्ठा देवानागा महेद्दिका पुण्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं चिरं रक्षन्तु धम्मदेशनं चिरं रक्षन्तु त्वं सदा देवो वස්සतु कालेन सासा सम्पत्ति हेतु च स्थितो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको आता यांना सगळ्यांना सांगितलं आहे कत्रू सदाशिव काय रत्न तुम्ही रत्न पारखी सावकार टाकायचं मन कालकतानं नोनातीनं अम्माकं कत्रू सदाशिव रत्न पारखेस पुण्यथाय कालकतानं नोनातीनं अम्माकं कत्रू सदाशिव रत्न पारखेस पुण्यथाय कालकतानं नोनातीनं अम्माकं कत्रू सदाशिव रत्न पारखेस पुण्यथाय इदान्नो ज्ञातीनं होतो सुखिता हुन्तो ज्ञातयो तेज तत्त्वसमागन्त्वा नाति भेता समागता अम्मा कथा पूजादायका च निफला नहि तत्ति कस्यत्ति घोरखेतं न विद्यति वाणिजातादेशेन हिरण्येन कया कयं हितो दिन्नेन यापिन्ति पेत्ता कालकतातैः उन्नमे उदकं वट्टं यथा निन्नं पवर्तति एवमेवैतो दिन्नं पेत्तानं उपकपति यथा वारी वहापुरा परिपूरन्ति सागरं एवमेवैतो दिन्नं पेत्तानं उपकपति
म्हणा अनिच्चा वत संखारा उपाद वयधम्मेन उपाजित्वा निरुध्यन्ति येषां उपशमो सुखो अनिच्चावत संखारा उपादवयधम्मेन उपाजित्वा निरुध्यन्ति येषां उपशमो सुखो म्हणायचे साधू 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 आता आपल्या या कचरू सदाशिव रत्नपारखे बाबा यांच्या या चौथ्या पुण्यानुमोदना निमित्त आपण एकत्र जमलो. सगळ्यांनी शांत चित्ताने पंचशिलाचं ग्रहण केलं. त्यानंतर त्रिरत्न वंदना सुद्धा सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतली. त्यानंतर सगळ्यांनी सूत्रपाठाचं सुद्धा श्रवण केलं. आता आपल्याला या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त बाबांबद्दल कृतज्ञतायुक्त 2 शब्द व्यक्त करायचे. त्या अगोदर आपल्याला पुष्पांजली आदरांजली अर्पण करायची. म्हणून आपण जेही काही बाबाचं उरलं सुरलेलं काम आहे ते आम्ही सगळेजण मिळून पूर्ण करू अशी मनोमन इच्छा ठेवायची. त्यांचं जेही काही इच्छित काम आहे, राहिलेलं काम आहे, आम्ही तुमचं काम निश्चितच पूर्ण करू या इच्छेनं आपण एक प्रकारची श्रद्धांजली अर्पण करायची मनातून. दरम्यान डोळे बंद करून 2 मिनिट डोळे बंद करून बाबांबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायची. आम्ही तुमचं जेही काही उरलेलं काम आहे ते आम्ही पूर्णत्वास नेऊ. तुमच्या पावलावर आम्ही पाऊल ठेवू. तुमचं काम इच्छित कार्य आम्ही पूर्णत्वास नेऊ अशी आपण मनोमत इच्छा ठेवायची. आणि यातूनच आपण एक प्रकारची श्रद्धांजली पुष्पांजली आदरांजली वाहतो. आपण फक्त फुलं ठेवून फोटोला हार चढवून आदरांजली होत नाही, तर त्यांच्या विचारांचा गाडा पुढं नेणं ही खऱ्या अर्थानं श्रद्धांजली होते. मग आपल्याला 2 मिनिट श्रद्धांजली व्हायची. त्यानंतर कृतज्ञतायुक्त बाबांबद्दल 2 शब्द कोणीतरी बोलेल. त्यानंतर मग आपला माझ्या प्रवचनाच्या अंती आशीर्वादांती आपला हा कार्यक्रम समाप्त केला जाईल. सगळ्यांनी डोळे बंद करून बाबांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्सा.
साधु साधू साधु साधू साधु. छान. कचरो सदाशिव रत्नपारखे बाबा. आता या बाबांबद्दल आपल्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्ताने आपल्याला आत्ताच आपण वंदना, त्यानंतर आपण पुष्पांजली अर्पण केली. शांत राहा. आता आपल्याला बाबांबद्दल कृतज्ञतापर 2 शब्द व्यक्त करायचे. त्यासाठी कोण तयार आहे? साळवे सर. महात्मा गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पूज्य बनते शिवली यांना प्रथम मी अभिवादन करतो. आणि कचरूजी सदाशिव रत्नपारखे हे आमचे सासरे. तर एक घटना सांगतो बनते त्यांच्याबद्दल. तर त्यांनी त्यांचं शेत शेलगावला होतं आणि आम्ही खातगावला राहत होतो. तर आमचे सासरे रात्री 6 वाजेच्या दरम्यान निघले. काय 3 किलोमीटर अंतर आहे शेलगाव आणि खातगाव. रात्री 6 वाजता निघले तर आमच्या घरी ते सकाळी 6च्या दरम्यान आले. असंच ना, सकाळी 6च्या दरम्यान रात्रभर जंगलात फिरले. रात्रभर जंगलात फिरले. बारीक बारीक थेंब सुद्धा येत होते. मग आमच्या सासूबाई म्हणे, तुम्ही आता शिकल्या सवरलेले माणसं आहात, तुम्ही खेड्यामध्ये राहता कशाला राहता तुम्ही खेड्यामध्ये? तुम्ही शहरामध्ये या. ह्या बाबानं आणि आईनं आम्हाला शहरामध्ये आणलं आणि शहरामध्ये आणून आज बाबाचा इतका कष्टाळू स्वभाव होता की त्या कष्टामधून बाबाकडं शेती तयार केली त्यांनी. नंतर हे एवढं जे घरं आहेत हे एवढे घरं तयार केले बाबांनी. त्यांना 2 मुलं 2 मुली. मुलीचं चांगलं झालं, एका मुलाचं चांगलं झालं, दुसऱ्या मुलाचं चांगलं झालं नाही. त्याचं कारण हे की रात्रंदिवस दारू प्यायचा. नाहीतर मधुकर शेठ होते ते, यांच्यापेक्षा बी श्रीमंती होती त्यांच्याकडं. गाड्या होत्या, घोड्या होत्या, मजूर होतं, वीटभट्टी होती. पण दारू पिल्यामुळं ते वायाला गेले. आणि स्वामीदास रत्नपारखे हे यांनी सुद्धा खूप कष्ट केले पण त्यांनी दारूचा वसा धरला नाही. म्हणून आज त्यांना सुद्धा 2 मुली, 3 का 4 मुली आहेत, 2 मुलं आहेत आणि चांगला संसार त्यांनी थाटलेला आहे सध्या. थोडा का होत नाही, गरीबच का होत नाही, पण त्यांचं कुटुंब अगदी शांततेमध्ये चाललेलं आहे. असा बाबाचा परिचय आहे. आणि त्यांनी मला इथं आणलं म्हणून आज मी सुद्धा त्यांच्यामुळंच मी सुद्धा आज मोठा बनलो असं मी म्हणेल. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जय. अजून कोण बोलणार आहे? तुम्ही बोला ना. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, आदरणीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपले आचार्य उपाध्याय पूज्य भदंत अंगुलीमाल शक्यपुत्र महास्थवीर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून आज आपण ज्या कचरूजी सदाशिव रत्नपारखे बाबा यांच्या 4थ्या पुण्यस्मरणानिमित्त एकत्र जमलो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जसा जन्म असतो तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला मरावं लागतं. जयाला जन्म आहे, तयाला मृत्यू हा अटळ आहे. हा संसाराचा नियम आहे.
मग तो कुणीही असो, विद्वान असो, यज्ञ असो, पंडित असो की मूर्ख असो, पुरुष असो की महापुरुष असो, बुद्ध असो की महाबुद्ध असो की बोधिसत्व असो की महासत्व असो, कुणीही असो, एक ना एक दिवस या पृथ्वीवरती त्याला आपला देह ठेवावा लागतो. या 4 धातूमध्ये आपल्याला विलीन व्हावं लागतं आणि नंतर परत आपल्या कर्मगतीप्रमाणे आपल्याला जन्म घ्यावा लागतो. बरेच जण याला विरोध करतात, पुनर्जन्म आहे का नाही का, परंतु आपल्या कर्माप्रमाणे हा संसार सुरू आहे. या संसार चक्रालाच भगवंतानं दुःख चक्र म्हटलं, यालाच भवचक्र म्हटलं, यालाच व्याधी चक्र म्हटलं. जो या संसारामध्ये पडतो, नेहमी संसारामध्ये बुडून राहतो, त्याच्या अंगी धम्माचा गुण नसतो, त्याच्या अंगामध्ये एकही धम्माचं चक्र फिरत नाही, किंवा धम्माचे गुण नसतात, तो माणूस कधी धम्माकडे वळू शकत नाही. म्हणून आपण आपल्याला धम्माकडे जर आपली गाडी वळवायची असेल तर आपण बुद्ध काय सांगतात, आपले बाबासाहेब काय सांगतात ते आपण ऐकलं पाहिजे. तरच आपल्या जीवनातील आपण दुःख कमी करू शकतो, आपल्या जीवनातील दुःखचक्र कमी करू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये, मनामध्ये, हृदयामध्ये धम्मचक्र आपण फिरवू शकतो. एवढी ताकद आपल्या या बुद्ध बाबासाहेबांच्या विचारामध्ये आहे. आपण आपल्या मोठ्या उपासकांच्या प्रती म्हणा, मोठ्या नातेवाईकांच्या प्रती म्हणा, आपण आदरबुद्धी ठेवली पाहिजे, कृतज्ञता ठेवली पाहिजे. एकदा भगवंताचे शिष्य सारीपुत्त नावाचे, सारीपुत्त शिष्य सकाळी आपला प्रातविधी आटोपायचे आणि वंदन करायचे. तर इतर भिक्षूंना वाटायचं की अरे सारीपुत्र झाडाला वंदन करतात, अरे भगवंताचा एवढा मोठा अग्र महापंडित, महाप्रज्ञामध्ये महाप्रज्ञावान शिष्य झाडाला वंदन करतो, त्यानंतर या डोंगराला वंदन करतो. असा कसा भगवंताचा शिष्य? भगवंताला कडून अशी वार्ता समजली की भगवंत आपला शिष्य आहे, तो झाडाचं, डोंगराचं इत्यादीचं वंदन करतो. मग भगवंतानं सारीपुत्राला बोलावून घेतलं आणि सारीपुत्राला विचारलं की काय सारीपुत्र, हे खरं आहे का? त्यावेळेस सारीपुत्र म्हणाले, भगवान तुम्ही तर सगळं काही जाणता आहात, तुम्ही सर्वज्ञ त्रिकालज्ञ आहात. मग भगवंताने भिक्षूंना सांगितलं की हे भिक्षूंनो, सारीपुत्र हे कोणा झाडाचं वंदन करत नाहीत, सारीपुत्र हे कोणा डोंगराचं वंदन करत नाहीत, सारीपुत्र हे कोणत्या दिशेचं वंदन करत नाहीत. सारीपुत्र या दृष्टीनं वंदन करतात की ज्यांच्यामुळे माझ्या अंगावरती चिवर आलं, ज्यांच्यामुळे माझ्या अंगावरती चिवर आलं आणि भगवंताचा हा बुद्ध धम्म मला मिळाला, त्या आचार्याचं ते वंदन करतात. सकाळी प्रातविधी आटोपतात, स्वच्छ ध्यान धारणा करून आपल्या गुरुची ते दिशा बघतात, कोणत्या दिशेला सध्या आपल्या गुरुचं वास्तव्य आहे त्या दिशेला ते वंदन करतात. तर भिक्षूंना असं वाटायचं की अरे सारीपुत्र एवढा मोठा शिष्य असून देखील झाडाचं वंदन करतो, डोंगराचं वंदन करतो, दिशाचं वंदन करतो. परंतु तसं नव्हतं. सारीपुत्र हे कृतज्ञ होते, सारीपुत्र हे इतरांबद्दल कृतज्ञ होते, म्हणून ते आपल्या आचार्याचा मान सन्मान करायचे, वंदन यायचे. म्हणून यातून आपल्याला हेच प्रतीत होतं, आपण सुद्धा मोठ्या माणसांचा आदर केला पाहिजे, इतरांबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. इतर मोठे जे काही आपल्यापेक्षा अनुभवी असतील, नातेवाईक असतील, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. मोठ्यांचं ऐकलं की भलं होतं म्हणतात. मोठ्यांचं जे काही ते सांगतील ते ऐकलं तर बरं होतं, भलं होतं असं म्हणतात. मग इतरांच्या प्रती, मोठ्यांच्या प्रती आपण कृतज्ञ भाव जसा सारीपुत्र दाखवायचे तसंच आपण दाखवला पाहिजे. एकदा सारीपुत्र भिक्षाटनाला गेले असता, भिक्षाटन करताना ते एकदा आपल्या मामाच्या घरी पोहोचले राजगृहामध्ये. मग राजगृहामध्ये भिक्षाटनाला गेल्यानंतर
त्यांचा मामा हा होम हवन करू लागला होता. मग सारीपुत्राने विचारलं की बाबा हे काय होम हवन करणं चांगलं गोष्ट नाही, हे काय तुझ्या भल्याचं नाही, हे तुला सद्गतीला नेणारं नाही, हे कर्म हे तू सोडून दे आणि भगवंताचा मार्ग स्वीकार. परंतु सारीपुत्राचं त्याने काही ऐकलं नाही. त्याचा होम हवन चालूच होता. पण तरी त्याने वेळ काढून सारीपुत्राला जेवण दिलं आणि सारीपुत्राने भिक्षाचं ते अन्न ग्रहण करून भोजनदान स्वीकारून जेवून त्याने सारीपुत्रजींनी त्यांना असं सांगितलं की बाबा तुम्ही एकदा बुद्धांना भेटा, बुद्धाला तुम्ही विचारा की हे खरं आहे की खोटं आहे, हे तुम्हाला सद्गतीला नेतं की नाही नेत, एकदा तुम्ही असं भगवंताला विचारा. मग सारीपुत्र आपल्या मामाला भगवंताकडे घेऊन गेले. भगवंत त्या सारीपुत्राच्या मामाला सांगतात की हे उपासक, या होम हवनाने किंवा या निष्फळ अशा या पूजा पाठाने काही होत नाही. होम हवनामध्ये कित्येक द्रव्य वस्तूचं धनाचा नाश होतो, त्या ठिकाणी काही फायदा नाही. म्हणून तो या होम हवना ऐवजी एखादा भिक्षू जर दारावर आला असेल तर त्यांना तू भोजनदान दे. एखादा भिक्षू जर घरावर आला असेल तर त्यांना तू चिवरदान दे. यासारखं पुण्य नाही. नुसता चुलीसारखा जाळ करून त्याच्यामध्ये तूप तेल डालडा टाकून त्याला पेटवत राहणं, काहीतरी मंत्र म्हणत राहणं, याच्यामध्ये काही फायदा नाही. तू हे सगळं सोडून दे. या अंधरूढीचा, अंधश्रद्धेचा, अंधभावनेचा तू त्याग कर आणि मनामध्ये श्रद्धा जागव. आलेल्या भिक्षूंना चिवरदान दे, भोजनदान दे. याचं पुण्य हे हजारो दिवस होम हवन केलं एवढ्याचं पुण्य फक्त एका दिवशी भिक्षूंना भोजनदान दिलं याच्या तुलनेमध्ये ते होम हवनाचं पुण्य 0 आहे. म्हणून तू होम हवन सोडून दे आणि भिक्षूंबद्दल तू श्रद्धा बुद्धी ठेव, भिक्षूंबद्दल आदर बुद्धी ठेव. असं सारीपुत्राच्या मामाला भगवंताने उपदेश दिला. सारीपुत्राचा मामा त्याचं पूर्ण मन चेंज झालं, त्याचे पूर्ण विचार बदलले आणि तो भगवंताला शरण आला आणि बुद्धाचा शिष्य सुद्धा झाला. मग आपल्याला आता बाबासाहेबांनी या बुद्धाच्या ओटीमध्ये टाकलं. आपण बाबासाहेबांबद्दल कृतज्ञ राहिले पाहिजे. आज आपल्याला आपले मोठे भंतेजी भदंत अंगुलीमाल शक्यपुत्र महाश्री आपल्याला नेहमी प्रवचन देत असतात. त्यांच्याबद्दलही आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. त्यांच्यामुळेच माझ्या अंगावर चिवर आलं म्हणून मी सुद्धा नेहमी कृतज्ञ राहतो. तुम्ही सुद्धा कृतज्ञ राहिलं पाहिजे, कृतज्ञ झालं नाही पाहिजे. ते आपल्याला नेहमी प्रवचन देतात. त्यांच्या प्रवचनातून, मार्गदर्शनातूनच आपण आपला संसार उभा करतो, सन्मार्गाला जातो. आपण कुमार्ग अवलंबत नाही. म्हणून आपण आपल्या ज्येष्ठांचं, श्रेष्ठांचं अभिवादन केलं पाहिजे. त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता बुद्धी ठेवली पाहिजे, श्रद्धा बुद्धी ठेवली पाहिजे. भगवंत काय म्हणतात, जीवन जगताना तुम्हाला 2 मार्गाने जायचं असतं. मग 2 मार्ग कोणते आहेत? एक असतो सन्मार्ग आणि एक असतो कुमार्ग. मग ते आपल्यावर डिपेंड आहे की आपण कोणता मार्ग निवडायचा. आपण जर सन्मार्ग निवडला याचा अर्थ आपण बुद्ध निवडला, आणि जर आपण कुमार्ग निवडला तर आपण समजायचं डाकू निवडला, एखादा डाकू, एखादा दरोडेखोर निवडला. म्हणून कधीही जीवनामध्ये चुकीच्या मार्गाने जायचं नाही, सन्मार्गाने जायचं. भगवंत काय म्हणतात, कधीही प्राण्याची हिंसा करू नये, कधीही चौर्य कर्म करू नये, चोरी करू नये, छोटीही आणि मोठीही कधी चोरी करू नये, कधी कामाचार, परदारागमन असं करू नये. सुंदर आचरण, ब्रह्मचारी आचरण ठेवलं पाहिजे. बुद्ध म्हणतात कधी खोटं बोलू नये, खोटं बोलायला कोणाला प्रेरित करू नये, एखाद्याकडून खोटं बोलवून घेऊ नये. त्यानंतर भगवंत म्हणतात थोडीशी का होईना नशेली वस्तू तिचं सेवन करू नये.
दारू, गांजा, अप्पू, बिडी, सिगरेट, तंबाखू इत्यादीचं मी सेवन करणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो. भगवंताने हे पंचशिलेमध्ये आपल्याला दिलं आणि बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञातून दिलं. मग आपल्याला दोघांचंही पालन करणं जरुरीचं आहे. दोघांचाही मार्ग आपल्याला सन्मार्ग दाखवणारा आहे आणि मुक्तीपर्यंत नेणारा आहे, जीवनामध्ये सुख देणारा आहे. भगवंत काय म्हणतात, जो माणूस जीवनामध्ये पंचशिलेचं पालन करतो तो जीवनभर सुखी राहतो. आणि जो माणूस पंचशिलेचं पालन करत नाही, म्हणजे पंचशिलेला पायदळी तुडवतो, पंचशिलेचं उल्लंघन करतो, पंचशिलेला व्हायलेट करतो, तर तो माणूस जीवनभर दुःखी राहतो. आता आपण आपलं ठरवलं पाहिजे, मी माझा संसार जर उभा करायचा असेल तर मी माझ्या मुलांना पंचशील शिकवेल. मी माझ्या मुलांना बाबासाहेबांचे शिक्षणाचे विचार शिकवेल. मी माझ्या मुलांना बाबासाहेबांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञा पाठ करायला सांगेन. त्यानुसार मी माझ्या परिवारासह, माझ्या इतर कुटुंबासह, सर्व समाजातील बंधू भावांना असं 22 प्रतिज्ञाप्रमाणे वागायला लावेन अशी मी प्रतिज्ञा घेतो. असं जर आपण आपल्या जीवनामध्ये करू तर निश्चितच खरे आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत असं आपण म्हणू शकतो. खरंच आपण बुद्धाचे पाईक आहोत, बुद्धाचे खरे शोभणारे आपण उपासक आहोत असं आपण इतरांना सांगू शकतो. नाहीतर मग फक्त निळी साडी घालायची, निळा ड्रेस घालायचा, पांढरा ड्रेस घालायचा, ब्रेसलेट घालायचं आणि म्हणायचं मी बुद्ध आहे, मी बौद्ध आहे, त्याला काही अर्थ नाही, तो काही फायद्याचा भाग नाही. आपल्याला जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर बुद्धाचे, बाबासाहेबांचे यांचे विचार आपल्या जीवनामध्ये आचरण करावे लागतील, तरच आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, धन, द्रव्याची अभिवृद्धी होईल असं मला वाटतं. आणि तुमच्याही जीवनामध्ये निश्चितच पंचशिलाच्या पालनाने तुमच्याही जीवनामध्ये शिक्षणाची, आर्थिक तुमच्याकडे जी कमतरता आहे त्या कमतरतेची चणचण सुद्धा भरून निघेल. शैक्षणिक दृष्ट्या, कौटुंबिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, सर्वांगीण दृष्टीने आपली भरभराटी होईल. आपल्या मुलाबाळांची सुद्धा, सहकुटुंबाची, सहसमाजाची, सगळ्यांची प्रगती होत राहील जर पंचशील पालन करत राहू तर. निश्चितच तुम्ही पंचशील पालन करणारे आहात, पंचशील धारक आहात, अष्टशील धारक आहात. अशीच आपली प्रगती होत राहू अशी मी सदिच्छा या 4थ्या पुण्यस्मरणानिमित्त व्यक्त करतो. आज आपण जे पुण्यस्मरण या कचरू सदाशिव रत्नबारके बाबाचे 4थं पुण्यस्मरण आपण केलं, तर याचा अर्थ असा होतो की ज्याप्रमाणे मी पात्रामध्ये पाणी टाकलं, ज्याप्रमाणे उंच भागावरून पाणी सखल भागाकडे येतं, डोंगरावर ते पाऊस पडल्यानंतर सखल भागाकडे पाणी येतं, त्याचप्रमाणे मी जे काही आज कचरू सदाशिव रत्नपारखे यांच्या या पुण्यस्मरणानिमित्त जेही काही मी पुण्य केलं असेल तर ते पुण्य त्यांच्यासह आमच्या सर्वांना मिळो या दृष्टीनं आपण ते प्रतिकात्मक जलग्रहण करत असतो, जलदान करत असतो, त्यालाच आपण जलदान विधी म्हणत असतो. आणि पुण्यानुमोदन भिक्षूंना भोजन दान देणं, आलेल्या उपासकांना यथोचित आपल्या शक्तीप्रमाणे भोजन दान, अल्पजीवना खीरदान देणं हे सुद्धा एक प्रकारचं पुण्याचं काम आहे. ज्याप्रमाणे डोंगरावर पडलेलं पाणी समुद्रापर्यंत पोचतं, त्याचप्रमाणे अशा शुभ प्रसंगी केलेलं कोणतंही छोटंसं पुण्य हे लोक जर जास्त असतील किंवा कौटुंबिक असतील तर ते स्वतःपुरतंच मर्यादित न राहता, जसं पाणी खालपर्यंत येतं समुद्रापर्यंत, नदी समुद्रामध्ये पाणी टाकते, तसंच हे पुण्य वाहत वाहत सर्वांपर्यंत पोहोचतं, एकट्या पुरतं मर्यादित राहत नाही. आपण जर स्वतः वाईट काम केलं असेल तर वाईट काम हे आपल्याला स्वतःलाच भोगावं लागतं, पापाचे फळे स्वतःलाच भोगावं लागतात. परंतु पुण्य हे वाढत राहतं, पुण्य हे स्वतःपुरतं मर्यादित राहत नाही, तर ते इतरांपर्यंत पोहोचतं. म्हणून जेही काही आज बाबाने म्हणा किंवा रत्नपारखे परिवारातील सगळ्या परिवाराने आजच्या या कार्यक्रमासाठी कष्ट घेतले म्हणा, त्या सर्वांच्या जीवनामध्ये आज पुण्याचा
दिवस उगवला किंवा आज त्यांनी पुण्य पाडून घेतलं तर ते फक्त त्यांच्या जीवनापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर ते सर्वांच्या पदरामध्ये पुण्य पडलं, सर्वांच्या ते कामाला आलं. आणि हे जे आजच्या जीवनातलं किंवा आजच्या दिवसाचं पुण्य आहे, हे भविष्यामध्ये निश्चितच तुम्हाला तुमच्या या आयुष्याच्या भविष्याच्या जीवनामध्ये जेही काही अडथळे येतील त्या अडथळ्यावर हे पुण्य एक प्रकारचं औषध म्हणून काम करेल. तुम्हाला निश्चितच अडथळ्यातून मुक्त करण्यासाठी आजचे पुण्य तुम्हाला कामी येईल. त्यासाठी आपण पुण्य करा, पाप करू नका असं बुद्ध धम्म सांगतो, असं बाबासाहेब सांगतात. आणि नेहमी बनतेजी सुद्धा, भिक्खू संघ सुद्धा आणि ज्येष्ठ सुज्ञ बुद्धिमान उपासक वर्ग सुद्धा सांगत असतो. निश्चितच तुम्ही सुद्धा आज पुण्यकर्म केलं अशी मी अपेक्षा करतो. आणि भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही असंच भावी जीवनामध्ये पंचशिलेचं पालन करून पुण्य करत राहावं अशी मी मंगल मैत्री करतो. आणि शेवटी सर्वांना आशीर्वचनांती आपला हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतो. भवतो सब्ब मंगलां रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सब्ब धम्मानुभावेन सब्ब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. चितं पतितं पुण्यं क्षिप्पमेव समिज्यतो सब्दे पुरन्तो चित्तसङ्कल्पो चन्दोपनरसो मनोज्योतिरसो यथा. आरोग्य संपत्ति सग्ग संपत्ति मे विचातो निब्बाण संपत्ति मिनाते समिज्यतो. साधु सुखी हो पाणी आहे. अंजली बाई पाणी आहे. हे पाणी फेकून द्या, माशी मर